सत्ता स्थापनेच्या वेळी आमदारांच्या कार्यक्षमता, त्यांची वर्तवणूक, इतिहास हा देखील विचारात घेऊन मंत्रिपद दिली जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील कामगिरी आणि विधानसभेतील मताधिक्य हे देखील विचारात घेतले जाणार आहे। त्याशिवाय मतदारसंघातील आमदारांबद्दल असलेलं जनमत देखील विचारात घेऊन मंत्रिपद दिली जाणार आहेत अशी माहिती समोर आहे। कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नसलेला चेहरा म्हणजे कुठलाही वाद नसलेला चेहरा दिसेल युतीच्या मंत्रिमंडळात अशी अपेक्षा आहे। रिपोर्ट कार्ड आमदारांचं तपासलं जाणार आहे। बघा ही महत्त्वाची बातमी आहे, म्हणजे कुणालाही लगेच मंत्रिपद दिलं जाणार नाही। जुने चेहरे टाळणार, नव्यांना संधी देणार अशी देखील सूत्रांची माहिती आहे। आमदारांच्या मेरिटवरच महायुतीत मंत्रिपद दिलं जाईल। बघा काय निकष ठरलेत तर वादग्रस्त नसलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदारांची कार्यक्षमता तपासली जाईल, त्यांची वर्तवणूक आणि त्यांचा इतिहास देखील विचारात घेतला जाईल। त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळची मतदारसंघातली त्यांची कामगिरी देखील लक्षात घेतली जाईल। मताधिक्य आणि आमदारांबाबतचं जनमत देखील विचारात घेतलं जाईल। त्यानंतर केंद्रीय नेतृत्व तसंच फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे मेरिटवर मंत्रिपद देतील। आणखीन एक मुद्दे आहेत ते म्हणजे जुने चेहरे टाळणार आणि कार्यक्षमतेच्या जोरावर नव्या चेहऱ्यांना संधी देणार। त्यामुळे जुन्या कुणाला डच्चू मिळणार ते महत्त्वाचं आहे। तसंच खाते वाटप आणि पालकमंत्रीपदाचा निर्णय सुद्धा आता याच मुद्द्यावर होणार आहे। रिपोर्ट कार्ड मागवणं ही प्रोसेसचा भाग आहे। ज्याला मंत्री करायचं त्यांचे रिपोर्ट कार्ड्स मागवणं संबंधित पोलीस स्टेशनकडनं सुद्धा म्हणजे SP असेल, CP असेल त्या भागाकडून CID असेल, IB असेल यांच्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते, दरवेळेला मागवली जाते। मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही।